दरम्यान वडीगोद्रीमध्ये ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके उपोषण करतात। सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंची भेट घेण्यासाठी वडीगोद्रीमध्ये पोहोचलंय। काल इथे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आले होते। विजय वडेट्टीवार लक्ष्मण हाकेंची भेट घेताना कमालीचे भावुक झाले। त्यांनी तिथूनच मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि मुख्यमंत्र्यांनी आज लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ येत असल्याची माहिती दिली। या शिष्टमंडळामध्ये कोण कोण आहे तर गोपीचंद पडळकर आपल्याला दिसतात, मंत्री उदय सामंत आहेत, गिरीश महाजन आहेत आणि अतुल सावे आहेत। हे सर्वजण आता लक्ष्मण हाकेंशी काय संवाद साधतायत, सरकारचा एखादा निरोप लक्ष्मण हाकेंपर्यंत पोहोचवतायत का, हे आपल्याला बघावं लागेल। काही वेळापूर्वीच मनोज जरांगेंची प्रतिक्रिया आपण ऐकली। मनोज जरांगेंना प्रश्न विचारला गेला की आपल्या आंदोलन स्थळापासून जेमतेम 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती आता ओबीसींसाठी आरक्षण आंदोलन सुरू झालंय, पण हे आंदोलन सुरू झालं नाही तर ते सुरू करण्यात आलंय अशी भूमिका मनोज जरांगेंनी घेतली आहे। आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जागांची चाचपणी सुरू केल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलंय। लक्ष्मण हाकेंची प्रकृती सुद्धा खालावली आहे, त्यांचं कुटुंबीय सुद्धा अस्वस्थ आहे। त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले। आता हे शिष्टमंडळ हाकेंसोबत कोणती चर्चा करतं हे आपल्याला पाहावं लागेल। काल 0 आवर कार्यक्रमामध्ये एबीपी माझाच्या लक्ष्मण हाकेंनी आपली भूमिका स्पष्ट केली। कॉन्स्टिट्यूशनल फ्रॉड करण्याचा जर सरकारचा विचार असेल तर अशी गोष्ट आम्ही होऊ देणार नाही। नेमका महत्त्वाचा विषय या 2 आंदोलनांमध्ये हाच झालेला आहे की ओबीसींमधनं मराठ्यांना आरक्षण नको, मराठ्यांना जे 10% आरक्षण देण्यात आले ते स्वतंत्र आरक्षण तसंच कायम ठेवावं, त्यांना ओबीसींमधनं आरक्षण दिलं जाऊ नये अशी भूमिका ओबीसी समाजाची आहे आणि त्याच मुद्द्यावरनं लक्ष्मण हाके सध्या आंदोलन करतात। लक्ष्मण हाकेंच्या हातामध्ये आपल्याला एक कागद दिसतोय, कदाचित कोणत्या मागण्या सरकार समोर ठेवायच्या आहेत त्या मागण्यांसंदर्भातला तो कागद असू शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।